जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, आपण या व्हिडिओमध्ये 50 भूगोलचे प्रश्न बघू जे तुमच्या सर्व एक्झामसाठी महत्त्वाचे ठरेल। वेळ वाया न घालता आपण प्रश्नास सुरुवात करूया। आता प्रश्न क्रमांक 1 काय आहे? महाराष्ट्रातील सर्वात पूर्वीकडील तालुका कोणता? बघा, तालुका विचारण्यात आलेला आहे। तर महाराष्ट्रातील सर्वात पूर्वीकडील तालुक्याचं नाव आहे भामरागड। आता हा भामरागड हा तालुका कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असा जर प्रश्न आला तर तो जिल्हा असेल गडचिरोली। गडचिरोली या जिल्ह्यामध्ये भामरागड हा तालुका आहे आणि तो आपल्या महाराष्ट्रातील सर्वात पूर्वीकडील तालुका आहे। आता थोडक्यात बघून घेऊया या बाबतीत येणारे प्रश्न। बघा, आता महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेले राज्य थोडक्यात बघू आपण आणि केंद्रशासित प्रदेश कोणते राज्य आहे जे आपल्या महाराष्ट्राला लागून आहे आणि कोणते केंद्रशासित प्रदेश आहे? चला, गुजरात राज्य आहे महाराष्ट्राला लागलेला। मध्य प्रदेश, सर्वाधिक सीमा मध्य प्रदेश राज्याची आहे लागलेली। छत्तीसगड आहे जे पूर्वेला आहे, मध्य प्रदेश उत्तरेला आहे, गुजरात वायव्येला आणि तेलंगणा आहे बघा आग्नेयेला। आता पुढे कर्नाटक राज्य आपल्या महाराष्ट्राच्या दक्षिणेला आहे, गोवा राज्य नेतृत्वाला आणि सर्वात शेवटचं म्हणजे केंद्रशासित प्रदेश। आता केंद्रशासित प्रदेश दादर आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव हे केंद्रशासित प्रदेश वायव्याला आहे। हे थोडक्यामध्ये माहिती होती परंतु तुमच्या प्रत्येक एक्झामसाठी महत्त्वाची ठरेल। गुजरात वायव्येला, मध्य प्रदेश उत्तरेला, छत्तीसगड पूर्वेला असं देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता। कर्नाटक दक्षिणेला। क्लिअर? हा थोडक्यात। तसेच आपल्या राज्याला बघा पश्चिमेला अरबी समुद्र आहे। तो प्रश्न क्लिअर? आता प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? हा प्रश्न खूप सोपा आहे। तर महाराष्ट्रात सर्वात लांब नदी आपली गोदावरी नदी। आता गोदावरी नदी बाबतीत थोडक्यात माहिती बघून घेऊया। चला, आता गोदावरी ही द्वीपकल्पीय भारतातील सर्वात मोठी नदी आहे। भारतातील सर्वात मोठी नदी असून महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात सह्याद्री ब्रह्मगिरी पर्वतावर उगम पावते। बघा, तिला दक्षिण गंगा असेही म्हणतात। चला पुढे, त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी तिचं उगमस्थान आहे। भारतातील सर्वात मोठी नदी कोणती असा प्रश्न आला तर गंगा। महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी गोदावरी। क्लिअर? चला पुढे। आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? तर सर्वात मोठे धरण विचारण्यात आलेले आहे जायकवाडी हे धरण महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे। आता जायकवाडी बाबतीत थोडक्यात बघून घेऊया। चला, बघा, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर करत चला। माझ्या इंस्टाग्रामची लिंक मी तुम्हाला या कमेंट बॉक्समध्ये देत आहे, तिथे देखील फॉलो करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तिथे देखील तुम्हाला मिळतील। आता जायकवाडी धरण हे धरण महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण असून क्षमता आणि आकारानेही तो मोठा आहे। त्याची क्षमता जास्त आहे, आकारानेही मोठा आहे। बघा, नदी कोणती तर गोदावरी नदी। जलाशयाचं नाव काय तर नाथसागर। क्षमता 102 TMC पाणी साठवण क्षमता आहे। बघा, आता थोडक्यात कोयना धरण बघा, कोयना जे धरण आहे ते महाराष्ट्रातील एक प्रमुख धरण आहे। पुढे आता प्रश्न क्रमांक 4 आपल्या समोर आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता? तर आपल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला सांगितलेला आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती किल्ले आहे हे प्रश्नाचं उत्तर प्रामाणिकपणे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचा प्रयत्न करा। बघू किती मुलं मुली योग्य उत्तर देतात। तर आपल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ल्याचं नाव साल्हेर किल्ला। साल्हेर किल्ला। आता थोडक्यात बघून घेऊया काही माहिती। भुईकोट किल्ले, सपाट प्रदेशात बांधलेले किल्ले। बघा, भुईकोट किल्ले जे आहेत त्यावरती प्रश्न येतात। तर सपाट प्रदेशात बांधलेले किल्ल्याचं नाव थोडक्यात बघून घेऊया। अहमदनगर किल्ला। पुन्हा बघा, अकोल्याचा किल्ला आहे नळदुर्ग किल्ला।
क्लिअर? चला पुढे. आता 5 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. प्रश्न खूप छान आहे. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते? तर बघा, महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण गंगापूर या ठिकाणी आहे. आता गंगापूर कोणत्या जिल्ह्यात आहे असा जर प्रश्न तुला आला तर नाशिक या जिल्ह्यामध्ये पहिले मातीचे धरण आहे. क्लिअर? चला पुढे. आता बघ, 6 नंबरचा प्रश्न तुझ्यासमोर आहे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण कोणते? हा प्रश्न खूप वेळेस आलेला आहे आणि हे रटू तुला माहिती असेल, परंतु या बाबतीत थोडक्यात माहिती आपण पुन्हा बघू. महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण अंबोली, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. आता त्या बाबतीत थोडक्यात बघून घेऊ. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस अंबोली येथे पडतो, जे सह्याद्री पर्वतरांगेत आहे. अंबोली हे सह्याद्री पर्वतरांगेमध्ये आहे. या उलट सोलापूर जिल्ह्यातील अकलूज आणि मराठवाड्यातील उमरगा, लोहार यासारख्या ठिकाणी कमी पाणी पडतो. चला पुढे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते? तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान. यावरती खूप वेळेस एक्झाममध्ये प्रश्न आलेला आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? जर असा प्रश्न आला तुला तर काय? चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे. आता त्या बाबतीत थोडं बघून घेऊया. आता महाराष्ट्रात किती राष्ट्रीय उद्यान आहे तुला जर असा प्रश्न आला तर महाराष्ट्रात 6 राष्ट्रीय उद्यान आहे. आता 6 राष्ट्रीय उद्यान आहे हे तर माहिती झालं, परंतु त्यांचे नाव काय? ताडोबा, पेंच, चांदोली, संजय गांधी, नवेगाव आणि गोंड हे 6 राष्ट्रीय उद्यान होते. प्रश्न होता आपला की महाराष्ट्रात सर्वात मोठा राष्ट्रीय उद्यान कोणता? तर ताडोबा हा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यात आहे. चला आता पुढे आहे बघा प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्रातील सर्वात लहान नदी कोणती? बघा, महाराष्ट्रातील मोठी नदी बघितली, भारतातील मोठी नदी बघितली आपण. आता लहान नदीच्या बाबतीत आहे तर बघा, महाराष्ट्रातील सर्वात लहान नदी आहे नर्मदा. नर्मदा नदी ही महाराष्ट्रामध्ये सर्वात लहान आहे. आता त्या बाबतीत देखील थोडक्यात बघून घेऊ आपण. नर्मदा नदी ही द्विकल्पीय भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी असून ती मध्य प्रदेशातील अमरकंटक पर्वतरांगेत उगम पावते. आता मध्य प्रदेश राज्याची राजधानी काय जर असा प्रश्न तुला आला तर भोपाळ. आणि भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती जर तुला असा प्रश्न आला तर त्याचं नर्मदा योग्य उत्तर असेल. चल पुढे. आता पुढील प्रश्न आहे. आपल्याकडे एक्झामसाठी खूप कमी टाईम आहे. आपल्याला जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करायचा आहे टाईम लावून. तर जास्तीत जास्त अभ्यास करा कमी टाईममध्ये. महाराष्ट्रातील पहिले धरण कोणते? आता धरणावरती प्रश्न आहे तर बघा, महाराष्ट्रातील पहिले धरण त्याचं नाव राधानगरी. तुला माहिती असेल की यावरती प्रश्न अगोदर आलेला आहे. 10 नंबरचा प्रश्न. महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रात सर्वात लहान जिल्हा आहे आकारमानाने तर मुंबई. तर आता तुला असा प्रश्न आला की महाराष्ट्रात सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर अहिल्यानगर. आपण रटून ठेवलेलं आहे अहिल्यानगरचं पूर्वीचं नाव काय? तर अहमदनगर. चला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 12. फेकरी हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर फेकरी हा औष्णिक विद्युत प्रकल्प जळगाव या जिल्ह्यात आहे. जळगाव. 13 नंबरचा प्रश्न. महाराष्ट्रात लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात लांब आहे? मागाशी आपण बघितलं की सर्वाधिक सीमा लागलेली आहे मध्य प्रदेश या राज्याला. पुढे प्रश्न क्रमांक 14 आपल्या समोर आहे. परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगर रांगाच्या रांगाला काय म्हणतात? तर निर्मळ डोंगर रांग म्हणतात. बघा, परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगर रांगाला. पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 15. दगडी कोळशाचा निकृष्ट दर्जाचा प्रकार कोणता आहे? तर लिग्नाइट.
चल पुढे. पुढील प्रश्न आहे खूप महत्त्वाचा. 52 दरवाजाचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर औरंगाबाद हा शहर 52 दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाते. आता औरंगाबाद जिल्ह्याचं पूर्वीचे नाव काय जर असा प्रश्न आला तर खडकी, आणि नवीन नाव काय जर असा तुला प्रश्न आला तर छत्रपती संभाजीनगर. चला पुढे. पुढील प्रश्न तुझ्या समोर आहे. प्रश्न क्रमांक 17. टेबललँड नावाने कोणता भाग ओळखला जातो? हा प्रश्न IMP करून ठेवा, रटून ठेवा, कारण की हा प्रश्न खूप वेळेस एक्झाममध्ये आलेला आहे. तर पाचगणी हा भाग टेबललँड या नावाने ओळखला जातो. पाचगणी. पुढील प्रश्न तुझ्यासमोर. प्रश्न क्रमांक 18. वारली पेंटिंग मूळच्या कोणत्या राज्यात आहे? हा प्रश्न कोणाला अगोदर माहिती नव्हता हे प्रामाणिकपणे सांगा. हा प्रश्न पहिल्याच वेळेस कोणी बघत आहे असं देखील असेल तर वारली पेंटिंग मूळच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे बघा. आता हे क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणता? तर गोवा. राज्याची राजधानी पणजी. आता मध्य प्रदेशची भोपाळ, महाराष्ट्राची मुंबई, गुजरातची काय तर गुजरातची गांधीनगर ही राजधानी आहे. सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला आहे गुजरात या राज्याला. चला पुढे. पुढील प्रश्न आपल्यासमोर आहे. प्रश्न क्रमांक 19. महात्मा गांधी यांनी नामकरण केलेले सेवाग्राम गावाचे मूळ नाव कोणते? गांधीजींनी नामकरण केलेलं आहे हे लक्षात ठेवा. काय नामकरण तर सेवाग्राम. गावाचं नाव काय तर शेगाव. चल पुढे. 20 नंबरचा प्रश्न. महाराष्ट्रात VAT कर प्रणाली कधी लागू करण्यात आली? तर बघा, महाराष्ट्रामध्ये ही कर प्रणाली एप्रिल 2005 मध्ये लागू करण्यात आली. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे? तर नंदुरबार या जिल्ह्यामध्ये साक्षरतेचे प्रमाण कमी आहे. पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 22. अमरावती येथे श्रद्धानंद छात्रालय कोणी सुरू केले होते? बघा, छात्रालयाचं नाव श्रद्धानंद, जिल्हा कोणता? अमरावती, आणि कोणी स्थापन केले असा प्रश्न आहे. तर त्यांचं नाव आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी श्रद्धानंद छात्रालय अमरावती या जिल्ह्यामध्ये स्थापन केले. चला पुढे. पुढील प्रश्न तुझ्यासमोर आहे. प्रश्न क्रमांक 23. बाबा आमटेचा संबंध कोणत्या क्षेत्राशी आहे? तर समाजसेवा या क्षेत्राशी बाबा आमटे यांचा संबंध आहे. तुला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर करत चल. 25 नंबरचा प्रश्न. गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? हा सोपा प्रश्न आहे. गुलामगिरी हे पुस्तक महात्मा फुलेजी यांनी लिहिले. पुढे. प्रश्न क्रमांक 26. केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते? तर आगरकर. प्रश्न क्रमांक 27 आपल्यासमोर आहे. महात्मा फुले यांचे मूळ आडनाव काय होते? तर गोरे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही? तर मुंबई शहर या जिल्ह्यात एकही तालुका नाही आहे बघा. आता यामध्ये या प्रश्नामध्ये बघा नागपूर आलेला आहे. तर या नागपूरमध्ये किती तालुके हे कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कळवायचे आहे. पुढील प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 29. महाराष्ट्राच्या पूर्व सीमेवर लागून कोणते राज्य आहे? तर पूर्वेस आहे बघा महाराष्ट्राच्या छत्तीसगड हा राज्य, उत्तरेस आहे मध्य प्रदेश. पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 30. मित्रमेळा ही संस्था विनायक दामोदर सावरकर यांनी कोठे स्थापन केली? तर नाशिक या ठिकाणी स्थापन केली. पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 31. भगवद्गीतेवर मराठीतून भाष्य लिहिणारे संत कोणते? तर संत ज्ञानेश्वर.
ज्ञानेश्वरी देखील संत ज्ञानेश्वर महाराजांनीच लिहिलेली आहे. चल पुढील प्रश्न तुझ्यासमोर आहे. प्रश्न क्रमांक 32. मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते? तर दर्पण यावरती प्रश्न आलेला आहे. पुढे देखील येऊ शकतो. आपण ना कमी टाईममध्ये जास्त प्रश्न घेणार आहोत. 32 प्रश्न आपले झालेले आहेत. आता काही टाईममध्ये ते देखील प्रश्न राहिलेले होऊन जातील. महाराष्ट्रातील पहिले वृत्तपत्र कोणते? तर दर्पण. आता हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये टिपेश्वर हे अभयारण्य आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये किती तालुके आहे जर असा प्रश्न आला तर सर्वाधिक तालुके असणारा जिल्हा आहे यवतमाळ, 16 तालुके. आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये देखील 16 तालुके आहे. तू अशी ट्रिक लक्षात ठेवू शकतो की य वरून यवतमाळ आणि ना वरून नांदेड या 2 जिल्ह्यामध्ये सारखेच तालुके आहेत. चला पुढील प्रश्न क्रमांक 34. जायकवाडी प्रकल्पामुळे तयार झालेले जलाशयाचे कोणत्या नावाने ओळखले जाते? बघा, जायकवाडी प्रकल्पामुळे तयार झालेला जो जलाशय आहे त्याला कोणत्या नावाने ओळखतात? तर नाथसागर या नावाने देखील ओळखतात त्याला, नाथसागर. पुढील प्रश्न क्रमांक 35. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट कोणत्या शहरात आहे? तर पुणे या शहरामध्ये आहे बघा. पुढील प्रश्न 36 नंबरचा प्रश्न. कोणते थंड हवेचे ठिकाण अमरावतीत गाविलगडच्या डोंगरात आहे? तर चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावतीत गाविलगडच्या डोंगर रांगेत आहे. बघा, म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे हे तुला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचं आहे. पुढील प्रश्न क्रमांक 38. महाराष्ट्रातील किती प्रशासकीय विभाग आहे? तर बघा, सध्या महाराष्ट्रामध्ये किती? 6 प्रशासकीय विभाग आहे. जर असा प्रश्न आला का महाराष्ट्र स्थापनेच्या वेळेस किती प्रशासकीय विभाग होते? तर एकूण 4च प्रशासकीय विभाग होते महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वेळेस. आता आहे 6. आता 39 नंबरचा प्रश्न. महाराष्ट्राला किती किमी लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? तर 720 किमी लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे आपल्या महाराष्ट्राला. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 40. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती चौकिमी आहे? तर महाराष्ट्राच्या क्षेत्रफळावरती प्रश्न आहे. तर तू असं लक्षात ठेवू शकतो, पुढे 3 आहे, मागे 3 आणि मधोमध 7 असा देखील ट्रिक लावून तू लक्षात ठेवू शकतो. 3,07,713. पुढील प्रश्न. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहे? तर आता महाराष्ट्रामध्ये सध्या 36 जिल्हे आहे. महाराष्ट्रामध्ये स्थापनेच्या वेळेस किती जिल्हे होते? तर 26 जिल्हे होते स्थापनेच्या वेळेस. 42 नंबरचा प्रश्न. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे, तर महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? नागपूर. पुढील प्रश्न 43 नंबरचा प्रश्न. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर, नवीन नाव आहे अहिल्यानगर. 44 नंबरचा प्रश्न. महाराष्ट्राच्या बहुतेक भागात कोणत्या अग्निजन्य खडकापासून बनलेली जमीन आहे? तर बेसाल्ट. 45 नंबरचा प्रश्न तुझ्यासमोर आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर कळसुबाई आहे बघा, हे कळसुबाई. 46 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. महाराष्ट्र पठाराची उंची सरासरी किती मीटर आहे? तर 600. 47 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. कोकणातील तसेच पठारावरील प्रमुख नद्यांचा उगम कोणत्या पर्वतावर होतो? तर सह्याद्री पर्वतावर होतो. 48 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील सीमेला कोणती नदी वाहते? इंद्रावती. 49 नंबरचा प्रश्न. फक्त एकच प्रश्न आपला राहिलेला आहे. वर्धा व वैनगंगा या नद्याच्या एकत्रित प्रवाहाला काय म्हणतात? तर प्राणहिता म्हणतात.
सर्वात शेवटचा प्रश्न आपल्यासमोर आहे. सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येथे कोणत्या नदीचा उगम होतो? तर कृष्णा या नदीचा उगम होतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करत चला, सबस्क्राईब करा. जय हिंद.